मला असं वाटतं की गेल्या 20-25 वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका मोठा विजय कोणालाच मिळालेला नाही जो आज आम्हाला भाजप आणि महायुतीला मिळालेला आहे। आणि म्हणून मी नागरिकांचे खूप आभार मानतो। सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर या निवडणुकीमध्ये मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला। एकाही सभेमध्ये एकाही व्यक्तीच्या विरोधात, एकाही पक्षाच्या विरोधात, एकाही नेत्याच्या विरोधात बोललो नाही। केवळ विकासावर मतं मागितली। आम्ही काय केलं हा ट्रॅक रेकॉर्ड सांगितला, आम्ही काय करणार आहोत याची ब्लूप्रिंट मांडली आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद हा सर्व लोकांनी दिला आणि मतदारांनी आम्हाला निवडून दिलं। त्यामुळे एक प्रकारे भारताच्या इतिहासातली ही पहिली निवडणूक असेल की ज्या निवडणुकीमध्ये एखाद्या पक्षाचा मुख्यमंत्री कोणावरही एक सूतभरही टीका न करता त्यांचा पक्ष विजयी होतो। एक प्रकारे लोकांनी आमच्या विकास कामांना दिलेली ही पावती आहे। मला या निमित्ताने हे देखील या ठिकाणी नमूद करायचं आहे की आज देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात भाजप आणि एनडीए बद्दल जी काही सकारात्मकता आहे त्याचा आम्हाला विशेष फायदा याच्यामध्ये झालेला आहे। आणि विशेषतः आमचे जे शीर्षस्थ नेते आहेत, आमचे अमित भाई असतील, आमचे नड्डाजी असतील, आता नव्यानेच आमचे झालेले जे काही कार्याध्यक्ष आहेत नितीन नवीनजी असतील, एक प्रकारे संपूर्ण केंद्रीय नेतृत्वाने आमच्यावर विश्वास दाखवून सगळी जबाबदारी या निवडणुकीची राज्यावर दिली होती आणि ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्ही सगळे मिळून पार पाडू शकलो। विशेषतः या ठिकाणी मी उल्लेख केला की रवी चव्हाण असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे असतील यांनी प्रचंड दौरा करून खूप मोठ्या प्रमाणात कोऑर्डिनेशन केलं आणि प्रत्येक विभागामधले आमचे जे नेते आहेत त्या नेत्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीनं त्या विभागामध्ये, मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये चंद्रकांत दादा असतील, जयकुमार गोरे असतील किंवा आमचे राजे असतील, त्या ठिकाणी शिवेंद्र बाबा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणचं कोऑर्डिनेशन केलं।